तर वैष्णवीच्या केसमध्ये अक्षम्य अशा चुका महिला आयोगाकडून झालेल्या आपल्याला दिसत आहेत. कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या पार्ट टाइम अध्यक्ष आहेत. मयुरीच्या अंगावरती तिच्या सासऱ्यांनी म्हणजे राजेंद्र हगवणेंनी हात टाकलाय. मला सांगा, एखादा सासरा सुनेच्या अंगावर हात टाकतोय, ही घटना समोपचाराने मिटवण्यासारखी आहे का? जर जेठाणी स्वतः तक्रार करते की तिच्या सासऱ्यांनी तिच्या अंगावर हात घातला, त्या तक्रारीमध्ये पण महिला आयोगाने न्याय दिला नाही, तर कुठल्या तोंडाने ती महिला आयोगाकडे तक्रार करेल? ती सहन करत गेली आणि एक दिवशी तिचा शेवटी मृत्यू झाला सहन करता करता. मग याला महिला आयोग जबाबदार नाहीये का? त्यांनी मयुरीची केस ही व्यवस्थित हाताळायला हवीच होती. त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं निष्काळजीपणा झालाय म्हणून वैष्णवीची आज आपण वैष्णवीला गमावलेलं आहे, हे माझा आरोप आहे. आणि याच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की आम्हाला 24/7 जो महिला आयोगाला वेळ देऊ शकत असेल अशीच महिला त्या पदावरती नियुक्त करून हवी आहे आणि त्याच व्यक्तीची पदावरती नियुक्ती करावी, जेणेकरून महाराष्ट्रातल्या महिलांना न्याय मिळेल, त्यांच्या केसेस लवकरात लवकर सोडवल्या जातील आणि त्यांच्या समस्यांचं निवारण हे लवकर होईल, अशी आमची मागणी आहे.